मॉर्निंग. आज बनवलं होतं मी पंपकिन सूप आणि स्पगेटी एका नव्या शाहरुख खानच्या फॅनसाठी. बाय द वे, हा शाहरुख खानचा फॅन म्हणजे आमची वृंदा बरं का. आणि मग तिचं रात्रीचं जेवण झाल्यावरही तिला काहीतरी खायचं होतं, मग मलाही खायचं होतं, म्हणून मग बेट ठरला पंपकिन सूप आणि स्पगेटी आलिओ ए ओलिओ. आता याची सुरुवात शून्यापासून म्हणजे ग्रोसरी ऑर्डर करण्यापासून झाली होती. आणि मग बाकी गेम्स कशाला खेळू, तुला थोडी मदतच करते म्हणून वृंदाने मला खूप मदत केली. अगदी पंपकिन नीट सोलते की नाही हे बघण्यापासून खुर्चीवरून पाय सटकण्यापर्यंत प्रॉपर मदत झाली. मग या आमच्या शहाण्या आणि नटखट बाळाला शांत करता करता 15 मिनिटं गेली आणि मग फायनली सूप बनवायला मुहूर्त लागला. आता जगातली सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे पंपकिन सूप. तेलामध्ये बारीक कापलेला लसूण, उभा चिरलेला कांदा आणि तुम्हाला हव्या त्या शेपचं कापलेलं पंपकिन थोडंसं फ्राय करून घ्यायचं. मग त्यामध्ये मीठ आणि पाणी घालून शिजायला ठेवायचं. आणि स्पगेटी पण बनवायला खूपच सोपी आहे. उकळत्या पाण्यामध्ये मीठ घालून स्पगेटी उकडायला ठेवायची आणि मग एका साईडला पंपकिन शिजलंय की नाही मी बघितलं आणि हँड ब्लेंडरनी मॅश करून आणि मग त्यात ऍड केलं जिरा पावडर आणि थोडंसं बटर आणि मग ते उकळल्यानंतर झालं आपलं पंपकिन सूप. आणि मग स्पगेटी आलिओ ए ओलिओ साठी ऑलिव्ह ऑइल आणि बटर मध्ये बारीक चिरलेला लसूण ऍड केला आणि मग स्पगेटी टॉस करून घेतली. यामध्ये तुम्ही बाकी पण हर्ब्स ऍड करू शकता, पण ही रेसिपी वृंदासाठी होती म्हणून मी बाकी काहीच ऍड नाही. वृंदाला सूप तर आवडलं, पण स्पगेटी काय प्रकारे अजून कळलाच नाही. आणि मग मी जेवत असताना टीव्ही लावला तर शाहरुख त्याच्या आईकडे आला कसा नाही म्हणून वृंदा माझ्याकडे बघायला आणि मग इथेच उदय झाला शाहरुख खानच्या एका नव्या फॅनचा.